प्रत्येकांना खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलून माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आयोजकांचा आभारी आहे. आणि या ठिकाणी दोन शब्द बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भरपूर चांगला मनोगत या ठिकाणी व्यक्त केला आहे घाटाल साहेबांनी. आणि आता मात्र बोलूया आपण बिहार प्रीमियर लीग पर्व तिसरा पहिली मॅच ओपनिंग मॅच अर्थातच उद्घाटनीय सामना मी तुम्हाला थेट घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. पहिला चेंडू इथे मात्र आपण बघतो या दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण बघतो या विक्रम नाईक सर माझ्या समेत व्हॉइस ऑफ पालेवली या किरण जाधव सरांचा देखील आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. उद्घाटन सामना आपण पाहतोय सध्या सलमीजोडी मैदानामध्ये या पाहायला मिळत आहे आणि या पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये 2 षटरक्षक ऑल्टरनेटमध्ये तैनात केले गेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटताना गोलंदाज दिशान गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू नो चेंडू आणि त्यानंतर हा चेंडू वाईट. अव्वांतर धावेने नक्कीच संघाची धावसंख्या वाढते. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवायचे आहेत. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाचा फुल टोल उचल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान झालं नसतं कारण फ्रीट चेंडू होता. दरम्यान धावसंख्येमध्ये या बदल होतोय. धावसंख्या पोहोचते या 4 वर. उद्घाटन सामना आपण पाहतोय या अर्णव एंटरप्राइजेस अर्णव देवेश एंटरप्राइजेस विपक्ष आपण पाहतोय या गावदेवी 1990 या 2 संघामधील उद्घाटन सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवायचे आहेत. इथे केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय या लेटकटचा फटका. थर्डमॅन रिझनमध्ये एक सिंगलसाठी प्रयत्न केला जातोय. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. खेळणाऱ्या सर्व टीम्सला विनंती आहे की जर तुमचा 12th मॅन नसेल तर 2 धावांचा पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. कारण आपण प्रत्येक टीममध्ये 14-14 15-15 खेळाडू दिल्यात. सो 12th मॅन आवश्यक आहे आणि आता 2 धावांचा पेनल्टीचा सामना तुम्हाला जरूर करावा लागेल. 12 मॅन आलेले आहेत मात्र ते चिमुकले आहेत, लहान आहेत, त्यांना खेळाडूंची नावे माहीत नाहीत. हरेश आणि विवेक ही सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. लेफ्ट हँड फलंदाज विवेक. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज विवेक हा बाद होताना. ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुढील दोन्ही संघांनी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे.
इथे मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र आपण पाहतोय शरीराचं संतुलन आणि अंदाज देखील चेंडूचा घेता आलेला नाही. झेल ड्रॉप केला जातोय. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत आहेत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघटक सानवी अँड UV11 स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठान. दोन्ही संघटक आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. चौथं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी दोन्ही संघटक आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका आपण पाहतोय. गॅप हेडला आणि गॅप मधून चेंडू निघून जातोय. या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमापार चौकार. सर, या स्पर्धेची नियमावली आहे की एक खेळाडू जो आहे तो तुम्हाला 40+ पहिला ओव्हरमध्ये उतरवावा लागेल ॲज अ ओपनर. आणि ज्यावेळेस संघाची बांधणी झाली हरेश भोईर आणि जयेश भोईर यामध्ये ओपन कोण करणार ही भरपूर मोठी चर्चा होती. मात्र हरेशने दाखवून दिलं की मीच करणार आणि का करणार हेही दाखवलं आहे. आला त्याच्या बॅटमधून हा चौकार. नक्कीच त्याने दाखवून दिलेल्या चौकाराने सलामीला येऊन चांगली सलामी मी करू शकतोय. सलामीवर आपण पाहतोय हरीश ज्याच्या बॅटमधून हा चौकाराने संघाचे धावसंख्या आलाय आकार. धावसंख्या 4ने 12वर पोहोचते. 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय जयेश वलगणे साहेबांचं शुभ आगमन झालंय. बिहार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रथम नागरिक सरपंच साहेब आहेत खंबाला गाव. सर्कलमध्ये यानंतर 2 प्लेयर ठेवणं बंधनकारक असणार आहे. इतर सर्व क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये तैनात करायचे आहेत. आणि 2 प्लेयर आपण पाहतोय या थर्डमॅन फाईन लेग 20 सेफमध्ये इस्ट्रेक्शनच्या मागे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. अक्षय गुलवी या भिनार विलट इनकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथे काय घडलंय पाहावं लागेल. हा षटकार 6 धावा. आकाशबाईसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलासाठी प्रणव भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला गेलेला मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पूर्वसरक ते धावपलीकडे पोहोचते ते 19वर. दिनेश आपण बघतोय खिलाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होते. कारण स्वतः त्याने इशारा केला होता षटकाराचा. झेल पकडला होता त्यांनी. नक्कीच आपण पाहतोय मल्हार सचिन धामणे. नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी उद्या मित्रांनो जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असणार आहे. आणि त्यांच्या वेशभूषेमध्ये नक्कीच हा आपल्याला पाहायला मिळतोय चिमुकला. आणखीन एक फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय अर्णव अँड देवेश अहिलेवणी या संघाला हरेशच्या रूपाने. देखील बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच. आणि त्या दरम्यान बिहार प्रीमियर लीग 2025 साठी मनाली शिमलावरून विकी भोईर ऑल द बेस्ट करतायत.
टूरवर आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सलमीचे 2 फलंदाज बाद झाले आहेत. आपण बघूया पहिला फलंदाज विवेक बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला हरीश. नवीन फलंदाज हरीश भोईर येतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज येतोय गोलंदाज अक्षय गुलवे. दुरोच्या टोकाकडून राईट मोर द स्टंप. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू अगदी कट्टर लेग कट्टर आपल्याला पाहायला मिळतोय. या चांगली गोलंदाजी षटकारानंतर चांगली वापसी केलेली आहे अक्षय गुलवे याने. खरं तर पहिल्या चेंडूवर षटकार त्यांनी खर्च केला आणि त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहेत आपल्याकडे 20 धावा. उद्घाटे सामना आपण पाहतोय. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अर्णव आणि देवेश इलेव्हन हा संघ. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. हा चेंडू देखील निर्धाव आहे. प्रणय भोईर यांच्याकडून ओरिजिनल एक्सिसचे सूज दिले जातील लगातार 3 षटकारांसाठी आणि या लगातार 2 षटकारांसाठी या मयूर लोखंडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच ही सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चेंडू मात्र हरीश भोईर हा डॉट केलेला आहे. खरं तर इथे चर्चा रंगत होती षटकारांची लगातारची, मात्र लगातार 3 चेंडू तो डॉट खेळलेला आहे. 2 षटकांची समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर अर्णव यांना देवेश इलेव्हन संघाची धावसंख्या 20 धावा 10ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. पुढील दोन्ही संघांनी या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुढील सामना आपल्याला BPL बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमधील पाहायला मिळेल. सानव्यान UV11 विपक्षीय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या 2 संघामध्ये. नक्कीच. आणि त्या दरम्यान व्यासपीठावर आपण पाहतोय ओम साई बचत गट महिला मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील बिहार प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 20 आपण पाहतोय. मेहुल भोईर आणि हरीश भोईर ही जोडी मैदानामध्ये सध्या पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज व्यापीठाच्या एंड करून सज्ज होतोय. मुकेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तिसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. मुकेश इथे मात्र लेफ्ट हँड चेंडू हाताला गेलं तर अस्वेर चेंडू 55 इशारा वाढच येतोय. आव्हान धरत वाढ चेंडूने धावसंख्या 21 वर पोहोचते. दिशांत चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज मुकेश याने. रोहित याने पहिलं षटक घातलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 12 धाव खर्च केले होते, एक सफलता अर्जित केले. दुसरं षटक अक्षय गुलवे याचं चांगलं राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 8 धाव खर्च केले होता आणि त्याने देखील एक विकेट चटकला होता. आणि आता मग ते तिसरं षटक घेऊन आलंय गोलंदाज मुकेश. मेहुल भोईर ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. हा दुसरा षटकार मेहुल भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि षटकरी संघाची धावसंख्या मुसंडने मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते आपल्याकडे 27 धावा. नवीन चेंडू आपल्याला दिला जाईल कारण जुना चेंडू इथे उपलब्ध नाही. पहिला सामना पण उद्घाटने आणि या पहिल्याच सामन्यामध्ये जुना चेंडू उपलब्ध नसल्यामुळे नवीन चेंडूच आपल्याला
दिला जाईल आणि तो वापरणं आपणास बंधनकारक असणार आहे. षटकातील पुढील चेंडू षटकाराने स्वागत केलेले आहे. आपण बघतोय या फलंदाज मेहुल याने. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मिड ऑन रिझर्व मध्ये लॉंग रनचा क्षेत्ररक्षक करतोय. तो पण एक सिंगल रनचा सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज मेहुल आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होते धावपलेकर 28 धावा. उद्घाटन सामना आपण पाहतोय अर्णव यांना देवेस 11 विपक्ष गावदेवी 90 या दोन संघामध्ये. माफ करा आपण पाहतोय अर्णव यांना देवांस 11 हा संघ सध्या प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि गॅप मधून चेंडू निघून जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने 32 वर पोहोचते. 32 धावा आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय अतिशय खराब चेंडू. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि पंचांचा देखील वाईटचा इशारा म्हणजे 1+1 2 धावफलक मध्ये जोडल्या जातात. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर. उद्घाटन सामना आपण बघतोय अर्णव यांना देवांश 11 विपक्ष गावदेवी 90 या दोन संघामध्ये. आपण पाहतोय या भिनार प्रीमियर लीग 20-25 हे दिमागदार आयोजन डीडी ग्राउंड भिनार इथून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. रिव्हर्स फटका केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35 धावा. उद्घाटन सामना सध्या सुरू आहे आणि यानंतर आपण दुसरा सामना पाहणार होता सानवी आणि UV 11 विपक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. इथे मिस्टाईन फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि कॉट अँड बॉलच्या रूपाने तिसरा फलंदाज बाद होताना अर्णव आणि देवांस 11 या संघाचा. पहिल्या सीझन नक्कीच विजेता संघ राहिला होता. चेक. सन्माननीय शांतारामजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम. ओव्हर टू द कॉम्बॉक्स.
बालाशेठ प्रतिष्ठान या संघाने गेल्या वर्षी सीझन 2 वर नक्कीच आपलं नाव कोरलं. तर डिफेंडिंग चॅम्पियन संघाला आपण पुढील सामन्यामध्ये येणे ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यस जयेश भोईर, आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकताय तर भरत गाडाल यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सोबतच किरण भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिनेश भोईर यांनी मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. आपण पाहतोय एक्सपिरियन्स कंपेनर आणि विकेट प्राप्त करताना तो पाहायला मिळतोय. पाचवा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. निम्मा संघ गारत झालेला आहे. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. दिनेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक घेऊन आलेलं आणि पहिल्याच चेंडूवर त्याने नक्कीच विकेट देखील प्राप्त केलेलं आहे. नवीन फलंदाज मात्र फलंदाजीसाठी गेलेला आहे तो रोशन. जयेश आणि रोशिनी जोडे मैदानामध्ये. शेवटचं षटक मार्गस आहे. बिनार विलेज इन करून गोलंदाज दिनेश भोईर शेवटचं षटक हलतोय. येथे हुक केलेला चेंडू मेस्की हुक फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा येथे मात्र अर्णव आणि देवांश इलेव्हन या संघाला. गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय दिनेश भोईर आणि त्याचा सुपुत्र आता मात्र रोहन भोईर इथे मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतो. एका बाजूला बाप तर दुसऱ्या बाजूला बेटा. रोहन याला प्रति षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. इथे मात्र समोर खेळलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अविनाश शेळके यांच्याकडून रोहन भोईर याला सोडून संधी आहे. या षटकामध्ये प्रति षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी अविनाश शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दिनेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर स्विंग अँड मिस या चेंडूवर नक्कीच दिनेश भोईर यांनी दाखवलेले बाप बाप होत आहे. वडिलांच्या विरुद्ध नक्कीच मुलगा ही लढत आपल्याला सध्या बॅटल पाहायला मिळते. बाप विरुद्ध बेटा. नक्कीच सन्माननीय अभिनर गावचे सामाजिक कार्यकर्ता मनेजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अप्परकट केलेल्या मात्र सरळ चेंडू निघून जातोय या कव्हरच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा दाखवून दिलेले बाप बाप होत आहे. सेलिब्रेट करताना आपण सेलिब्रेशन आपण पाहू शकता दिनेश भोईर यांचं. धावसंख्या 37 आपण पाहतोय स्थिर आहे. आणि जेही फलंदाज बाद झालेले आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर सध्या विक्रम नाईक सर सांगतात की सर्वचे सर्व फलंदाज हे जेलबाच्या रूपाने बाद झालेले आहेत. आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. फक्त 2च धावा दिनेश भोईर यांनी खर्च केलेले आहेत. मानव आपण पाहतोय नवीन फलंदाज रोहन दोंदे यांच्याकडून मानव याला सोडून संधी आहे. षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फ्लॅन मेस निर्धाव चेंडू नक्कीच. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय एका चांगल्या षटकाची समाप्त झाली. या षटकामध्ये फक्त 2 धाव खर्च केलेल्या आहेत आणि 3 फलंदाजांना बाद केलेल्या आहेत. कम खर्चीला फुल चर्चेला असं षटक दिनेश भोईर याचं राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतोय अर्णवांना देवांश इलेव्हन संघाने या प्रथम फलंदाजी करताना आपल्याला धावा जगले ते 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे सानव्यान U11 विपक्ष स्वर्गीय
बालाशेठ प्रतिष्ठान डिफेंडिंग चॅम्पियन किरण बालाराम भोईर फॅम टीम एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पहिल्या पर्वाचा विजेता संघ विपक्ष दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ. कारण पहिल्या वर्षी विजेता ठरला होता तो सानवी आणि U11 आणि दुसऱ्या वर्षी विजेता ठरला होता स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान हा संघ. टॉस केला जाईल, जिथे सज्ज आहेत आमचे सगळे समालोचक संदेशजी वखारे. ओ टू संदेशजी वखारे. थँक्यू व्हेरी मच कॉम्बॉक्स सुभाष जुमाल सर. टॉसकडे आपण वळूया आणि व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय खंबाला गावचे प्रथम नागरिक जयेश वलगाणे साहेब उपस्थित आहेत. आपण साहेबांना विनंती करूया की आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. आपला शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. सोबतच मधुकरजी भोईर आपण देखील या. बेस्ट ऑफ लक दोघांना. ओके थँक्यू ब्रो. यस, आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी आहेत. तर टॉस करण्याआधी आपण जे नाणं या स्पर्धेनिमित्त स्पेशली बनवलं गेलं आहे ते आपण पाहूया. एका बाजूला आपण पाहतोय BPL, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय ग्रामपंचायत भिनार. कॉलिंग कोण करणार? सानवी आणि U11 टीमचे कॅप्टन कॉल करतायत. जयजी वलगणे साहेब शुभ हस्ते टॉस या ठिकाणी उडवला जातोय. BPL असं म्हणणं आहे, मात्र त्या उलट आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टन आहे. प्रथम तुम्हाला मी एक माहिती देईन की एका बाजूला संगणक तो आहे ज्याने पहिला कप उचलला होता, तर दुसऱ्या बाजूला एक संगणक तो आहे ज्याने दुसरा कप उचलला होता आणि हे आहे तिसरं वर्ष. टॉस जिंकलाय किरण भोईर, काय करणार? क्षेत्ररक्षण करणार. याचं मुख्य कारण काय? कारण नाहीये त्यांच्याकडे. आपण विचारूया या स्पर्धेबाबत. आयोजन नियोजन एकदम चांगल्या प्रकारचं आहे. थँक्यू किरण भोईर. नक्कीच. त्यानंतर दुसरा संघनायक सानवी आणि U11 टीमचे कॅप्टन ते देखील किरण भोईर आहेत. किरण भोईर, प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही टॉस जिंकलो असतो बॅटिंगच करणार होतो आणि आम्हाला मनासारखा डिसिजन भेटलाय. आवाज करताय आणि पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 4 ओव्हरमध्ये 50+ बघतोय, कारण त्यांच्या समोरचा संघ खूप चांगला आहे. प्रणयसारखा चांगला खेळाडू आहे. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? पूर्ण संघाकडून अपेक्षा आहेत. गोरख भोईर सिनियर आहेत, प्रभाकर भोईर आहेत, असे चांगले प्लेयर माझ्या टीममध्ये आहेत. तर नक्कीच अनुभवाच्या जोरावर आम्ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. आपण प्रीमियर लीगचा विचार केला तर मागच्या 2 वर्षापासून आपण पाहतोय की काही यंगस्टर्स पुढे आल्यात. तू ॲज अ सिनियर प्लेअर यंगस्टरला काय मेसेज देणार? यंगस्टरला एवढंच सांगेल की तुमच्या टीममध्ये जे सिनियर प्लेयर आहेत त्यांची इज्जत करा. त्यांनी पण भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे, त्यांचा अनुभव आहे. त्यांनी हार जीतमधून ते पुढे आलेले आहेत, अजून खेळत आहेत ते प्लेयर. त्यांची इज्जत करा आणि त्यांना त्यांचा अनुभवाचा फायदा घ्या आणि त्या प्रकारे क्रिकेट खेळा. गावात तर एक टफ फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच प्रयत्न करू, कारण ही प्रीमियर लीग आहे, ही एक एन्जॉयमेंट पण आहे. ग्राउंडमध्ये उतरल्यावर हारजीत त्याच्यासाठी लढायचं आहे, पण एक एन्जॉय म्हणून ग्रामपंचायत भिनार आणि बाकी सगळे सदस्य या लोकांनी ही टुर्नामेंट दिली आहे. खरोखर त्यांचं धन्यवाद. भरपूर लोकांनी यामध्ये मेहनत केली आहे. त्या मेहनतीचा फल म्हणजे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने क्रिकेट केला. भांडण वगैरे किंवा कुठे वादग्रस्त एखादा निर्णय झाला तर त्याला सांभाळून ही टुर्नामेंट पुढे करा.
धन्यवाद. तुला देखील माझ्यासाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान बिना टीमच्या कॅप्टनने गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी युवेंट्स आणि 11 टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे मित्र किरण जाधव सोबतच सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद संदेशजी वखारे. तर प्रथम फलंदाजी करताना धावपलेकर अर्णव यांना देवांस 11 संघाने धावा झळकल्या त्या 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आव्हानाचा पाठलाग कशावर केलं जाईल ऐकूया आपण व्हॉइस ऑफ पालिवली किरण जाधव सरांकडून. नक्कीच त्या दरम्यान व्यासपीठावर सिमरन भोईर जी बिनार गावची आमची गायिका आहे, तिचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर आणि संदेश वखारे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वतंत्र क्रांतीचे आद्य जनक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठी अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू, मराठी मातीचा सर्वोत्तम आविष्कार, मराठी मनाचा अद्वितीय साक्षात्कार, अखिल जगाचे प्रणस्थान आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदुपत पातशहा, प्रौढप्रताप धुरंधर, क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. पहिला डाव आपण बघितला आणि पहिल्या डावामध्ये टार्गेट सेट केलं ते 37 धावांचं आणि 37 धावांना प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये स्पॉल ऑफ पहिला धक्का बसलाय. गावदेवी 1990 आपल्याला हा संघ पाहायला मिळणार आहे. गावदेवी 9090 हा संघ आपण पुरस्कृत विनोद जी भुईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. पॅकर्स साईड टीमचे ओनर आहेत. आणि त्याच्यानंतर अर्णव अँड देवांश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण प्रथम बॅटिंग केली आणि पहिला डाव संपल्याच्या नंतर मात्र चांगलं आव्हान सेट केलं आहे. आणि 4 षटकांमध्ये कारण पहिली मॅच आहे, उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर मात्र एक दुसरा डाव आणि एक दुसऱ्या डावामध्ये जी सुरुवात झाली, कारण पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, सिंगलने अकाउंट ओपन झालं. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं आहे. यावेळी देखील सॉफ्ट हँडने खेळलेत शॉर्ट कव्हरमध्ये, अलवरपणे फक्त आणि फक्त दिशा दिली. एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलने धावफलक आहे तो देखील पुढे जाईल, म्हणजे धावा लागल्या जातात धावफलकावर 2. गेल्या वर्षी देखील आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली होती. सलग बिनार प्रीमियर लीग, म्हणजे संदेश बकारे सर नेहमी म्हणतात की बिनार प्रीमियर लीग म्हणजे आमच्या गावची दुसरी यात्रा. आणि फार अगदी मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने, मोठ्या जल्लोषाने या स्पर्धेचं मात्र आयोजन केलं जातं. आणि त्याच्यानंतर मात्र पर्व तिसरा आहे बिनार प्रीमियर लीग. खरं अनेक प्रत्येक खेळाडू ज्यावेळेला आपण आपल्या गावाच्या नावाकरिता आपण खेळत असतो, आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये आपण जात असतो ज्या वेळेला खेळण्याकरिता, आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या गावाच्या अस्तित्वाकरिता, आपल्या गावाची आन, आपल्या गावाची शान आणि मान सन्मान आणि आत्मनिष्ठेची ही विनार प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरा आहे. आणि त्याच्यानंतर मात्र सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाबा मिळतील 4 चौकार.
गोलंदाज आहे की एखादं षटक इकॉनॉमिकल हाताळेल आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करेल. कारण या मैदानाचा आपण जर विचार केला तर एक अतिशय मातीची खेळपट्टी आहे, फार चांगल्या प्रकारे खेळपट्टी बनवली आणि संपूर्ण मैदानाचा आउटफील्ड जर आपण बघितला तर फार फास्ट आहे. एक नंदनवन असलेलं हे मैदान आणि याच मैदानावरती अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज खऱ्या अर्थाने बिनार प्रीमियर लीग 2025 पर्व हे तिसरं आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये जी पहिली मॅच चालू आहे आणि येणारं षटक क्रमांक 2 रोहन भोईर. फार मोठी जबाबदारी असेल रोहनवर, कारण पहिलं षटक जर आपण बघितलं जतीन याने 8 धावा एक गडी बाद केला आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण जसं जसं मात्र टेम्परेचर वाढेल आणि प्रत्येक टीममध्ये एक नाविन्यपूर्ण खेळाडू आहेत, 40+ खेळाडू देखील आहेत आणि फार अतिशय चांगल्या प्रकारे पारितोषिक देखील त्यांच्याकरता ठेवलेले आहेत. रेग्युलर क्रिकेट खेळतात त्यांच्याकरिता पारितोषिक आहे, त्याच्यानंतर 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्याकरिता सुद्धा पारितोषिक आहेत. परंतु ज्या वेळेला तुम्ही मॅच खेळत असतात त्याच्यानंतर मात्र थोडंसं ऑब्झर्वेशन करणं देखील फार गरजेचं असतं की कुठला गोलंदाज मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कुठला फलंदाज टॉप ऑर्डरला जातोय, चांगली कामगिरी करतोय आणि त्याच उद्देशाने मात्र येणाऱ्या ज्या नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा त्यांच्यावर एक ती जबाबदारी म्हणजे संपूर्ण टीमचा विश्वास आणि तो विश्वास निभावणं ही खरी आपली जबाबदारी. परंतु सेकंड ओव्हरचा स्पेल गोलंदाजीमध्ये रोहन त्यांच्यावरही जबाबदार दिली, परंतु जुपास्टिकच्या बरोबर बाहेर बॉल हाताळला आणि पंच आपल्याकडे वळाले आणि वाईट बॉलचा इशारा दिला. म्हणजे एक अवांतर धाव मिळाली, एक अवांतर धावेने धावफलक आहे 9 आकड्यांवरती पोहोचलाय. त्यावेळी देखील मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न चालू होता. थोडासा स्लवर लाईनचा बॉल आहे, गुड लेग ऑफ लाईनमध्ये हा बॉल देखील हाताळला होता. चांगल्या लाईनमध्ये हा बॉल मेंटेन केला होता आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि डॉट डिलिव्हरीज पाहायला मिळाली. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे कारण जास्त मोठं टार्गेट नाही आहे. कारण या मैदानावरती जर आपण विचार केला तर जवळपास 4 ओव्हरमध्ये कारण 50 धावांची टोटल जर का तुमच्याकडे बनली ना तर फाईट बॅक करणारा स्कोर असेल. परंतु यावेळेला 38 धावा आहेत, 4 षटकांच्या मॅच आहेत आणि यावेळेला मात्र ऑन साईडला डीपमध्ये गॅप देखील शोधलाय. फिल्डर आहेत अतिशय चांगल्या प्रकारे, फार वेगाने फिल्डर पुढे गेले होते डीप फॉरवर्ड गडी आणि त्याच्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यात जसा बॉल गॅदर केला फॉरवर्ड केला आणि यावेळेला मात्र हा फार एक योगायोग जो असतो ना तो फार योगायोग कधीतरी आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु यावेळेला जर आपण बघितला दिनेश भोईर ज्यावेळेला गोलंदाजी करत होता त्यावेळेला आणि त्यांचे सुपुत्र ज्यावेळेला खेळत होते त्यावेळेला मात्र विकेट घेतला. त्यावेळेला मात्र यास क्या बात आहे, जसा मात्र पहिल्या डावामध्ये दिनेश भोईर पिताश्री त्यांनी मात्र मुलाचा विकेट घेतला होता आणि या वेळेला मात्र रोहन भोईरने काय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि या विकेट करिता रोहन भोईर करता आदरणीय प्रणव भोईर यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. काय जबरदस्त बॉल हाताळला होता, इम्पॅक्ट बॉल पिचिंग हाताळला होता आणि सरळ फ्लॅश पॅडवर बॉल जसा आदळला तसा मात्र पंचांकडे दाद मागितली. क्लाउड अपील झाला, फार स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर पंचांनी देखील अपिंग अप केलं आणि एक दुसरा धक्का दिला या गावदेवी 90-90 या संघाला. तर याच्या अगोदर जर आपण बघितलं दिनेश भोईर त्याने अंतिम षटक हाताळलं होतं. डेट ओव्हरमध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला 5व्या बॉलवर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं आणि तो देखील रोहन भोईर यांना देखील बाद केलं होतं. त्यावेळेला अखेरकार सुभाष धुमाल सरांनी देखील सांगितलं होतं बाप होत आहे. परंतु या वेळेला मुलगा बापावर वरचढ ठरलाय असं म्हटलं तरी बाप काही ठरणार नाही आहे, परंतु क्रिकेट आहे आणि यास अगदी बरोबरी दोघांच्या मध्ये झालेले आहे. कारण ज्यावेळेला 3 बॉल फेस केले होते दिनेश भोईर ज्यावेळेला गोलंदाजी करत होते त्यावेळेला म्हणजे पहिल्या बॉलवर 2 धावा, त्याच्यानंतर बॉल डॉट गेला होता आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर विकेट गेला होता. म्हणजे 3 चेंडू दिनेश भोईरच्या विरोधामध्ये खेळत असताना रोहनने ते बॉल फेस केले होते आणि त्याच्यामध्ये देखील ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि या वेळेला दिनेश भोईर देखील बाद झाले. म्हणजे 2 विकेट गेल्याच्या नंतर मात्र धावा देखील आहेत, धावफलकावर 10 मॅच बनली आहे. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाईम फटका आहे, बॉल हवेमध्ये आहे. कारण जवळपास पॉईंटकडे बॉल देखील चाललाय. जयेश भोईर आहेत, गतवर्षी जयेश भोईर त्याच्यानंतर किरणजी भोईर यांनी देखील फार चांगली बॅटिंग केली होती आणि आज देखील आहेत. तर जवळपास रडव आणि देवांश 11
सर गावदेवी 9090 त्यांच्या गाडीचा नंबर आहे 9090. सेकंड ओव्हरचा स्पेल बॉलिंग ट्रॅकवर रोहन त्यांच्यावर जबाबदार दिल्याच्या नंतर मात्र गोलंदाजी फार चांगली आत्तापर्यंत त्यांनी देखील साकारली. यावेळी देखील छोट्या बॅकलिपचा वापर केला मुकेशने आणि हलोवरपणे सॉफ्ट हँडने खेळलीत आणि इनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये रोहनने हा देखील बॉल कॅरी केला. म्हणजे चांगल्या लाईनमध्ये चांगला बॉल त्याला सन्मान दिला आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. म्हणजे एकंदर धावा लागलेल्या आहेत धावफलकावर त्या 12. अजूनही मॅच मात्र आपल्याला बॅलेन्सिंग पाहायला मिळणार आहे, कारण धाबा 38 धाबांची गरज असताना या वेळेला मात्र स्लॉंग ऑफ क्षेत्र निवडला. फिल्डर आहेत श्रीनाथ, कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाहीये, पकडला हा झेल. आणखी एक धक्का दिलाय गावदेवी 9090 या संघाला. विकेट क्रमांक 3. सर तिसरा विकेट पाहायला मिळाला आहे. म्हणजे 3 विकेट गेल्याच्या नंतर धावा देखील फक्त आणि फक्त 12 आहेत. दुसरं षटक ऑन द वे पाहायला मिळालं, ते देखील संपलं. म्हणजे 2 षटकांचा खेळ अखेरकार संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेल्या आहेत. धावफलकावर 12 आणि 3 विकेट गेलेत. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे 26. 13.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत गावदेवी 9090 या संघाला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळणार आहे. परंतु संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी मुलाचं सहकार्य हातभार लावलेला आहे आणि फार अगदी गावाची प्रीमियर लीग घडवणं आणि संपूर्ण गावाला एकत्र करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु आज सर्व आपल्या गावातील खेळाडू ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये आपण खेळण्याकरता जात असतो आणि आपल्या गावाच्या नावाने आपण खेळत असतो आणि त्याच्यानंतर मात्र आज आपल्या गावाच्या या आत्मसन्मानाकरिता एकत्र येऊन क्रिकेट खेळतायत आणि बिनारा प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आहे. फार एक जबरदस्त अतिशय चांगलं मैदान आहे. DT ग्राउंड बिनारचं हे मैदान आहे आणि त्यानंतर संपूर्ण सौफेर जर आपण बघितलं कटआउट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. परंतु 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेल्या आहेत 12. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 26 रनची अजूनही गरज आहे. म्हणजे सगळे धावा बनवायच्या आहेत. थोडंसं चला फिल्डिंग आपण सेट करा, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण सकाळी आपण उद्घाटन जो झालेला आहे थोडंसं लेट आपण झालेलं आहोत आणि थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये आपण कॉपरेट करा ही अपेक्षा असेल प्रत्येक खेळाडूंच्या वतीने. आज टीमचा कर्णधार येणारं जे 3रं षटक आहे आणि एक 3रं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीमध्ये हरेश भोईर. फार निर्णायक षटक असेल, कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा जर का खर्च केल्या ना तर निश्चितच या मॅचवर एक चांगली मजबूत पकड निर्माण करेल अर्णव 11 अँड देवांश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज, विनंती असेल. भरपूर मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत. जबरदस्त पहिला डाव देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे धावा थांबवल्या गेल्या त्याच प्रकारे सेकंड डावामध्ये सुद्धा गोलंदाजी फार चांगली राहिली. म्हणजे अर्थातच जे दुसरं षटक राहिलं रोहन भोईर आपल्याला पाहायला मिळाले, त्यांनी मात्र फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आणि आपल्या संघाला मात्र पुनरागमन पुणे शेदा करून दिलं. यावेळेला कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही आहे आणि भरपूर जुबास्टिकच्या बाहेर हा बॉल हाताळला आणि फन्स आपल्याकडे बोलता येतं. व्हाईट बॉलचा इशारा दिला, म्हणजे 1+1 2 धावा ॲड केल्या जातील आणि 2 धावांनी धावफलक आहे तो देखील पुढे जाईल. म्हणजे 14 धावा धावफलकावर लागल्या जातील. 2 षटकांचा खेळ झाला तिथपर्यंत थांबवलंय गावदेवी 9090 संघाला आणि त्याच्यानंतर मात्र हरीश भोईर दाखल झाले 3रं षटक हाताळण्याकरिता. परंतु पुणे शेदा सलग बॅक टू बॅक 2 बॉल वाईट त्याने हाताळलेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी जुबास्टिकच्या बाहेर अभि फ्रॉम द बॉडी थोडंसं बाहेरच्या बाजूने खिलवण्याचा प्रयत्न करतात.
दोन्ही बाजूंनी मात्र खिलवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण पहिलं षटक हाताळलं होतं. आपलं मुख्य व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाच्या एन टोकाकडून पहिलं षटक हाताळलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा तिसरा बॉल खराब स्लेंट लाईन, कारण रिदम पकडावा लागणार आहे गोलंदाज हरीश भोईरला, कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा थांबवल्या त्या धावा मात्र हरीशने खर्च केलेल्या आहेत. धावा लागल्या जातात डबल कव्हर 16. जुनी 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं समीकरण जे आहे ते मात्र सोपं होत असताना पाहायला मिळणार आहे, कारण सलग लागोपाठचे 3 बॉल वाईड फेकलेत. हा बॉल देखील उजवा स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल, लांब पल्ल्याचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण ज्या प्रकारे एक स्लिंक लाईन शोधण्याच्या तयारीमध्ये असताना हरीश भोईर त्यांनी 4 बॉल आतापर्यंत वाईड फेकलेत आणि त्याच्यानंतर मात्र हरीश भोईर गोलंदाजी करणार नाही. या गोलंदाज मात्र इथे आज बदलला गेलाय, चेंज केलेला आहे. वेलकम विशू गुलवी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. निंबावली गावचे सामाजिक कार्यकर्ता, विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. कारण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळालं, कारण गोलंदाज हरीश भोईरने थोडंसं टीमचं खच्चीकरण केलेलं आहे. एक खराब बॉल हाताळून तरी अपेक्षा नव्हती, परंतु मेहुल भोईर आलेला आहे, त्याला देखील 6 बॉल हाताळायचे आहेत. तर कदाचित आपण गोलंदाज नेहमी आपण पाहतोय की त्यामध्ये जर का 2 बिमर स्वरूपामध्ये हाईट फॅक्टरला बॉल जर का हाताळले ना तर मात्र चेंज केले जातात, परंतु आज फार 4 बॉल दंपाक जुवा स्टँडच्या बाहेर हाताळले. या बलीला मात्र पुण्याशी एकदा मेहुल भोईर आलाय, म्हणजे हा 5वा बॉल देखील इथे सर डाऊन द लेग बॉल आहे. डावा स्टिकच्या बाहेरून हा बॉल बाहेर गेलेला आहे आणि पंच देखील लगेच आपल्याकडे बोलावले. वाईट बॉलचा पुण्याशी एकदा इशारा आला. 1-1 धाव आपल्याला फार महत्त्वपूर्ण आहे आणि सलग आतापर्यंत 5 बॉल एक्स्ट्रा हाताळलेले आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारे बॉल खर्च न करता जवळपास धावा 6 खर्च केलेले आहेत. एकही बॉल न हाताळता 6 धावा खर्च केलेले आहेत दोन्ही गोलंदाजांनी. हरीश भोईर त्याने देखील 4 बॉल हाताळले. या वेळेला मात्र स्लॉक स्पीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअरलीकडे बॉल चाललाय, बरोबर फिल्डर आहेत रोहन भोईर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जसं एक सिंगल आली आणि का सिंगलने धाव फलक आहे तो देखील इथे पुढे जाईल, म्हणजे धावा लागल्या जातात धाव फलकावर. 19 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत, म्हणजे 2 षटकांमध्ये त्या धावा थांबवल्या होत्या ना आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावा बनतात, धावा येतात आणि धावा बनवलेले देखील आहेत. या वेळेला मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लीगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ कॅल्क्युलेशन मध्ये हा बॉल बॉर्डर लाईनवर जाऊन आदळला. धावा मिळतील 6. षटकार पाहायला मिळाले. हलकासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार केला. या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला मिस टाइम फटका आहे. बॉल हवेमध्ये आहे. वाईडिश मिड विकेटला फिल्डर आहेत. कुठल्याही प्रकारे या वेळेला चुकी केली नाहीये फिल्डर्सनं आणि पकडला हा चांगला झेल आणि आणखी एक विकेटचं पतन आणि विकेट क्रमांक 4. सन्माननीय विनोदजी धामणे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला थोडं स्पीडली गेला, वेळे संदर्भात कोऑपरेट करा. वेल वाजवायचा आहे मित्रो, कारण आज टोटल जे शेड्यूल आहे ते 8 मॅचचं आहे. सो प्लीज लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा.
सर खऱ्यात आणि एखाद्या यशाच्या प्राप्तीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आधी अगणित प्रयत्न करावे लागत असतात, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. अर्थातच अर्णव अँड तेव्हा शिलेबने संघाची कारण खराब गोलंदाजी राहिली, कारण 2 षटकांचा ज्या वेळेला आपण खेळ पाहिला होता त्यावेळेला धावा देखील पूर्णपणे स्टॉप झाल्या होत्या. परंतु यावेळेला मेहुल भोईर जसा षटकार लागलाय ना तसं मात्र चांगलं पुनरागमन केलंय, त्याने कमबॅक केलंय आणि गरज देखील आहे आपल्या संघाला. परंतु धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत, धावफलकावर 25 धावा लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मात्र 60 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच मात्र रंगलेली आहे. यावेळेला मात्र स्थानिक टेक्निक, टेम्परामेंट, टॅलेंट सगळ्या गोष्टींचा झालाय संगम. बॉल पाठवलाय सरळ झीट अँड 6 बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार साने आपल्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये देखील खर्च केलेला आहे आणि 2 षटकार जर आपण बघितले तर थोडीशे बॉलचा डप्पा देखील अक्रूर डप्पा जो होता शॉर्ट ऑफ लेनचे बॉल हाताळले आणि त्यांच्यावर मात्र चांगला प्रहार गेला, म्हणजे 2 षटकार त्यांनी खर्च केले. त्याच्यानंतर मात्र लेग बायच्या रूपानं एक सिंगल आली आणि सिंगलने धाव फलक आहे तो पुढे गेला, म्हणजे 32 म्हणजे 32 रन ज्या बनलेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष असताना येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये धावांची गरज आहे 6. प्रत्येक बॉलच्या मागे एका धावेचं समीकरण आहे. रन बॉल टू इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि तब्बल या षटकामध्ये मेहुल आणि हरीश भोईर यांचं षटक फार महागडं साबित ठरलं. तब्बल 20 धावा, फार खर्चिक षटक राहिलं आणि 20 धावा जरी एक विकेट प्राप्त केला तरी देखील 20 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. येणार 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये फार कसरत करावी लागणार आहे गोलंदाजांना. कुठला असा गोलंदाज आहे की 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स करायचे आहेत, संरक्षण करायचं आहे ते 6 धावांचं, परंतु कशा प्रकारे 6 धावा थांबवले जातील. गोलंदाजीमध्ये जयेश भोईर. टीमचे कॅप्टन मेहुल भोईर, वेल अधिक खर्च करताय तुम्ही. परंतु 6 धावांची गरज आहे, अपेक्षा आहे. जयेश भोईर गोलंदाजीमध्ये भरपूर चांगला अनुभव आहे जयेश यांच्याकडे देखील, परंतु आज अनुभव जो आहे तो एक्सपेक्टेशन साकार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज देखील आहे समोर. यावेळेला पहिलाच बॉल आहे सरळ स्लॉंग क्षेत्रामध्ये हा बॉल देखील खेळलेत. पहिलाच बॉल डीप लॉंगनला फिल्डर आहे, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. थोडासा चेंडूचा टप्पा देखील थोडासा मागे ठेवला होता आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल आली. सिंगलने धावफलक डबल 3. प्रत्येक बॉलच्या मागे एका धावेचं समीकरण आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये आणि सिच्युएशनमध्ये भरपूर चांगला अनुभव आहे जयेश भोईर यांच्याकडे आणि तो अनुभव सर्वस्वीपणे पणाला लावावा लागणार आहे. आपला इरादा जो आहे तो मात्र स्पष्ट करावा लागणार आहे. यावेळेला मात्र स्लॉक केलाय, पाहावं लागेल. फिल्डर आहेत, मॅच मात्र फिनिश. षटकाराने इथे मात्र विजय संपादन केलेला आहे गावदेवीज 90 या संघानं. अभिनंदन विनोदजी भोईर. गावदेवीज 90 हडलक रणव अँड देवांशी 11 आणि पहिल्या मॅचमध्ये पराभवाला सामोर जावं लागलेलं आहे. जसं मात्र ओव्हर पिच बॉल हाताळला तसं मात्र बॅटच्या रेडरवर मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन केलं आणि सरळ बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच जिंकलेली आहे. पहिली मॅच गावदेवी 90 या संघानं आणि सामना विरुद्ध पुरस्कार आपण देणार आहोत. यस आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत नाव आहे ज्याने मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिकल षटक हाताळलं आणि 3 विकेट प्राप्त केले आणि बॅटिंगमध्ये
आणि 2 धावांचं देखील योगदान दिलं. म्हणजे गोलंदाजीमध्ये फार अगदी प्रतिभावंत आणि कंट्रोलफुल बॉलिंगचा इव्हेंट्स पाहायला मिळाला. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत दिनेश भोईर. यस मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देऊया. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आम्हाला कैलासवासी कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ महेंद्र पुंडलिक भोईर यांनी आम्हाला ती स्पॉन्सर केली आहे. आणि सोबतच मॅन ऑफ द मॅचसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, जे कॅश प्राईज आम्हाला विनोद भोईर 9090 यांनी स्पॉन्सर केलं आहे. आणि त्याचबरोबर आज कुछ तुफानी करते थम्सअप, जे थम्सअप आम्हाला संदेश वखारे यांनी स्पॉन्सर केलं आहे. यस दिनेश भोईर आपण पुढे या. ओम साई बचत गटाच्या महिला या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सिमरन या साईडला मॅन ऑफ द मॅच. यस मित्र, आज विचार केला तर महिला क्षेत्र कोणतंही असो कुठेही कमी नाही आहेत. बचत गटाच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील पहिली मॅन ऑफ द मॅच आपण दिली आहे दिनेशला. दिनेश जॉईन व्हायचं आहे. बालाशेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. दिनेशने घेतली आहे या स्पर्धेतील पहिली मॅन ऑफ द मॅच. दिनेश कसं वाटतंय? खूप बरं वाटतं, पण या मॅचचा माझ्या मते खरा हकदार अक्षय गुलवी होता, कारण तो विकेटवर नसता तर इम्पॉसिबल होता स्कोर चेसिंग करणं. नक्कीच ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी कोणाला समर्पित करणार? पूर्ण टीमला. धन्यवाद. नेक्स्ट मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर हा होता दिनेश भोईर, घेतली आहे या स्पर्धेतील पहिली मॅन ऑफ द मॅच. वळूया आपण कॉमबॉक्सकडे. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर मात्र आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या क्रमांकाची मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि आपल्या कॉमेंटर पॅनलमध्ये पुणे शेदा मायक्रोफोनवर जॉईन होतील सुभाष धुमाल सर. धन्यवाद. धन्यवाद